नमस्कार, मी विकास मेघे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना भाजपच्या सुरेश लाड यांच्या सुनबाई स्वाती अक्षय लाड थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ठरणार आहेत. या संदर्भामध्ये भाजपामध्ये मॅरेथॉन बैठका पार पडलेल्या आहेत. प्रशांत ठाकूर असतील, सुरेश लाड किंवा प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, अशा मॅरेथॉन बैठका जे कालपासून सुरू झाल्या होत्या त्या आज पूर्णविराम मिळताना दिसून येते. मूळ मुद्दा असा आहे की थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून आज घोषणा त्यांची केली जाणार आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार असणार आहेत स्वाती लाड, ज्या सुरेश लाडांच्या सुनबाई आहेत, त्या मूळच्या मुरबाडच्या आहेत. आणि मूळमध्ये असं आहे की त्या डॉक्टर आहेत, सुशिक्षित चेहरा म्हणून भाजपने दिलेला आहे आणि मातोश्री हॉस्पिटलमध्ये त्या आपली सेवा देत असतात रुग्णांना. मूळ मुद्दा असा आहे की सुरेश लाड पुन्हा एकदा कर्जतच्या राजकारणामध्ये अलिप्त होते. आता थेट ते सुनबाईला करण्यासाठी कर्जतच्या राजकारणामध्ये ते पूर्णपणे आता आपल्याला मैदानात दिसणार आहेत. ज्यावेळेला विधानसभेला राष्ट्रवादीला तटकऱ्यानं धक्का दाखवून दिला, तशाच प्रकारे आता ते घारेंना धक्का देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्ष पदाची लढाई ही जी आहे खोपोली माथेऱ्यांपेक्षा सर्वाधिक लक्ष जे आहे कर्जतकडे लागणार आहे. कारण थेट सुरेश लाडांच्या सुनबाई निवडणुकी रिंगणामध्ये उतरत आहेत. तिकडे सुद्धा जे आहेत खोपोलीमध्ये जर आपण विचार केला ते सुद्धा लाड जे आहे, लाडांचेच मुलगी जी आहे ती सुद्धा शेंडे परिवाराला दिलेली आहे. त्यामुळे तिकडे सुद्धा लाडांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की आता थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपने जे आहे सुरेश लाडांची मनधरणी केली होती. पक्षाकडून दबाव वाढत होता. त्यामुळे अखेर सुरेश लाडांना, रवींद्र चव्हाणांना नाही म्हणता आलं आणि थेट पक्षाकडून सुरेश लाडांना मनधरणी करत अखेर स्वाती लाड ज्या आहे थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ठरणारे. भाजपने सुद्धा त्यांचं अभिनंदन काही त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देताना आपल्याला दिसून येत आहेत. मूळ मुद्दा असा आहे की सुरेश लाड आता थेट पुन्हा एकदा कर्जतच्या राजकारणात सक्रिय होऊन पुन्हा एकदा राजकारण एक वेगळ्या वळणावर आणण्याचा प्रयत्न लाडांकडून केला जाऊ शकतो. कारण सुरेश लाड 3 टर्म आमदार, 40-45 वर्ष कर्जतच्या राजकारणामध्ये आणि प्रत्येक बाजारपेठेमधला जैन समाज असेल, मारवाडी समाज असेल किंवा इतर समाजाशी जे कनेक्टिव्ह आहे ती सुरेश लाडांची आहे. आणि या दोघांच्या भांडणामुळे सुरेश लाडांचं राजकीय कारकीर्द ही लोकांना आठवायला लागली. सुरेश लाड बरे होते, सुरेश लाडांसारखा आमदार आवश्यक आहे, हे आता लोक बोलू लागले. कारण ही दोघांची भांडणं, दोघांची उणीदिणी हे कर्जतकरांना फारसं आवडत नाहीये. शेवटी कर्जत हा ग्रामीण भागामधला आहे. त्यामुळे अशा अनुषंगाने पाहिलं त्यामुळे सुरेश लाड बरे होते. त्यामुळे आता याच संधीचा फायदा आता मतदार किती करून घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सुरेश लाडांसारखा राजकीय अनुभव, प्रगल्भ असणारा आणि प्रोटोकॉल पाळणारा हा लोकप्रतिनिधी कर्जतच्या राजकारणात होऊन गेलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे कदाचित सुरेश लाड गेल्या वेळेस जे चुका झालेल्या आहेत, मुलीला पराभूत झाले होते, त्यामुळे आता त्या चुका दूर करत किंवा त्या चुका टाळत पुन्हा एकदा सुनबाईला निवडणुकी रिंगणात उतरवतील आणि कशा पद्धतीने राजकारण करतील हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ते ओबीसी मुरबाडचे असल्यामुळे मराठा समाज त्यांना मतदान करेल. कारण सुरेश लाड मराठा आहे, ओबीसी त्या जरी मुरबाडमधले असल्या त्यामुळे ओबीसी समाजसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करेल. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारण्याचं काम हे भाजपने सुरू केलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये एक सुशिक्षित महिला म्हणून कर्जतच्या राजकारणामध्ये आणली जाते आहे. त्यामुळे सुशिक्षित मतदाराचा प्रभाव सुद्धा त्यांच्यावर जो आहे मतदारांना पडू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा याच निवडणुकीनिमित्ताने पुन्हा टीकाटिप्पणी सुरू होईल. मात्र पुन्हा एकदा सुरेश लाड आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये हा त्यांना एक नवा, जसं आपण म्हणून राजकीय याच ताकदीने पुढे भविष्यामध्ये सुरेश लाडांच्या सुनबाईंना जे आहे सुरेश लाडांचा राजकीय कारकिर्द किंवा वारस किंवा एक संधी मिळाली आहे. त्यामुळे त्या संधीचं सोनं त्यांना करावं लागेल, भाजपला करावं लागेल. कारण शेवटी कर्जत नगरपालिकेमध्ये आतापर्यंत भाजपची सत्ता नव्हती. थेट नगराध्यक्ष पदाची संधी ही जी भाजपला मिळाली दिसून येते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका भाजपला आणि लाडांना इथे करावी लागेल. आणि गेल्या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणांनी आपली ताकद दाखवून महेंद्र थोरवेंच्या मदतीला धावले होते, जोशींच्या मदतीला धावले होते. आता तेच रवींद्र चव्हाण भाजपच्या मदतीला अर्थात लाडांच्या मदतीला धावणार आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण सुद्धा या सगळ्या कर्जत नगरपालिकेचा अंदाज, गणित हे बऱ्यापैकी त्यांच्या लक्षात आलेले आहेत. त्यामुळे थेट पुन्हा एकदा सुरेश लाडांना त्यांनी नगराध्यक्ष पदाची ऑफर जी आहे त्यांच्या सुनबाईंना देण्यात आलेली भाजपकडून, त्यामुळे
पुन्हा एकदा चव्हाण जे आहे कर्जत नगरपालिके निवडणुकीमध्ये आपल्या प्रचाराला दिसणार आहेत. पुन्हा चित्रा वाघ जे आहे त्यासुद्धा प्रचाराला आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळे भाजपचे जे मंडळी आहे ती प्रशांत ठाकूर असतील किंवा हे सगळे दिग्गज नेते जे आहेत ते आपल्याला या प्रचारामध्ये आघाडीवर दिसणार आहेत. त्यामुळे सुरेश लाडांचं पारडं पुन्हा एकदा जड होताना दिसून येत आहे. त्यामुळे सुरेश लाडांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी काही जादूगार केली त्याचं श्रेय महेंद्र थोरवेंना जातं. त्यामुळे आता महेंद्र थोरवे त्याची परतफेड लाडांना करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये कशा प्रकारच्या दृष्टीने मोर्चेबांधणी होते, कारण केवळ आज 14 तारीख आहे. त्यामुळे केवळ 14 साधारणपणे 15 ते 16 दिवस राहिलेले आहे. 16 दिवसामध्ये प्रचाराचा अंतिम टप्पा जो आहे तो गाठायचा आहे. शेवटी कर्जत नगरपालिकेमध्ये ह्यावेळेला 21 नगरसेवक असणार आहेत. सगळ्या प्रचाराची रणनीती राजकीय गणित देणं आणि केवळ 17-18 दिवसामध्ये गेल्या वेळेला त्यांनी सुरेश लाडांनी जी चूक केली, प्रतीक्षा लाडांना आधी निवडणुकी उतरवलं असतं तर समीकरण हे वेगळं झालं असतं. आता पुन्हा ती चूक ते करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने सुरेश लाड आपल्या सुनबाईला निवडणुकीत भाजप उतरवत आहे. आता निवडणुकीनिमित्ताने खरी गंमत कर्जतच्या राजकारणामध्ये आलेले आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद.